संघटनेचा एक ऊर्जित अवस्था येणारे नवचैतन्य निर्माण करणारे जे निमंत्रक म्हणून आजच्या मेळाव्याचे आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके हिंदुनिष्ठ आमदार माननीय नितीनराजे शिंदे, हिंदू धर्मरक्षक, नरवीर पुरस्कार प्राप्त आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार माननीय नितीनराजे शिंदे, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत। या ज्या मोकळ्या खुर्च्या आहेत तिथं सगळ्यांनी जरा बसलं तर बरं होईल आणि ज्यांची डोकी बोडकी आहेत त्यांनी भगव्या टोप्या घाला, नाहीतर हिरव्या टोप्या घालायची वेळ येईल। पहिल्यांदा आपण दोन्ही हात वर करून मुठी आवळून जोरदार घोषणा द्यायची आहेत। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, हिंदू राष्ट्र की, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। हिंदू एकताचा हा दुसरा गुढीपाडवा मेळावा। पहिल्या मेळाव्यामध्ये मी बोललो हिंदू एकता का स्थापन झाली, कशासाठी स्थापन झाली, कोणी स्थापन केली। स्थापन करत असताना 1980 साली कोणत्या हिंदू एकत्याच्या मागण्या होत्या ते सगळं त्या सभेमध्ये सांगितलं आणि घोषणा केली की दर गुढीपाडव्याला हिंदू एकता हिंदूंचा मेळावा घेणार। शिवसेना शिवतीर्थावर दसऱ्याला मेळावा घेती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज गुढीपाडव्याला शिवतीर्थावर मेळावा घेती आणि महाराष्ट्रातली हिंदू एकता ज्या सांगलीमध्ये स्थापन झाली त्या सांगलीमध्ये गुढीपाडवा मेळा घेती आणि हिंदूंची भूमिका मांडती। या मेळाव्याला मुद्दामून सुदर्शन चॅनलचे संपादक धर्मयोद्धा सुरेश चव्हाण के यांना एवढ्यासाठीच आपण या ठिकाणी बोलवलंय। तो विषय तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या उरामध्ये धडकी भरणार आहे। या देशाला, या राज्याला, या जिल्ह्याला, या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाला एक फार मोठा धोका आहे, तो घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांच्या पासून। आणि त्यामुळं त्याच्यावर जर पहिला आवाज कोण टाकायचं काम केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाण के यांनी केलेला आहे, लक्षात ठेवा। सरकारचं डोळं उघडायचं, राज्य सरकारचे डोळे उघडायचं, देशाच्या सरकारचे डोळे उघडायचं काम सुरेशजी चव्हाण केने केलेलं आहे। ते आपल्या भाषणामध्ये या घुसखोरांच्या पासून काय धोका आहे हे सांगणार आहे। त्यांचं आपण या ठिकाणी स्वाती शिंदेनं स्वागत केलेलंच आहे। त्यांनी सांगितलं की तलवार पाहिजे, तलवार हातामध्ये आता तलवार आणि शस्त्र घ्यायची वेळ आलेली आहे आणि ती तलवार त्यांनी उगारून दाखवली आहे। ती तलवार प्रत्येकाच्या घरामध्ये असली पाहिजे आणि ती तलवार चालवता सुद्धा प्रत्येक हिंदूला आली पाहिजे। दुसरे आपले या ठिकाणी जे आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, जे विधान परिषदेत होते, विधान परिषदेमधून विधानसभेमध्ये निवडून गेले, सुरेशजी, सांगली जिल्ह्यामध्ये जर कोणता प्रश्न निर्माण झाला
तर सभागृहात मांडण्यासाठी आमचा एकमेव हक्काचा आमदार कोण असेल तर ते गोपीचंद पडळकर हे आहेत, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे जातो, त्यांना सांगतो, हा प्रश्न सभागृहात मांडला. आम्ही रस्त्यावरची लढाई करतोय, पण सभागृहामध्ये लढाई झाली पाहिजे. अबू आझमी सारखी नालायक औलाद औरंगजेबचा उदात्त करणारी सभागृहात बसली, त्याला चप्पल मारणारी आमदार आपल्याला बघायचे पाहिजेत, लक्षात ठेवा, घडवायचे आहेत. त्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतोय. ते गोपीचंद पडळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. हिंदू एकताचे कार्याध्यक्ष विनायकजी पावसकर, किसान मोर्चाचे अध्यक्ष कट्टर हिंदुत्वादी नेते पृथ्वीराज पैलवान, भैया पवार, सुरेशजी, प्रत्येक कार्यक्रमाला हिंदुत्वाच्या आम्हाला ताकद कोण देत असेल तर पृथ्वीराज भैया पवार देतात, लक्षात ठेवा. हो, अफजल खानच्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर फिरवा म्हणून आम्ही ज्या वेळेला प्रतापगडावर गेलो त्यावेळेला 1-2 नाही 400 शिवभक्त स्वतःच्या खिशातल्या पैशातून खर्च करून पृथ्वीराज भैया पवारनी प्रतापगडावर आणले होते. स्वाती शिंदेनं सांगितलं विधान परिषदेमध्ये अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी सुपी फंत होतोय म्हणून सांगितलं. सभागृहाचं लक्ष वेधलं. एक राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता पडळकर साहेब माझ्या अंगावर आला, अरे तुला काय दंगल घडवायचे काय महाराष्ट्रामध्ये, हा प्रश्न मांडू नकोस. त्याला सांगितलं खाली बस, तुला या ठिकाणी मला थांबवायचा अधिकार नाही, आणि जर आडवा आलास तर एक पाय अफजल खानच्या थडग्यावर आणि दुसरा पाय तुझ्या छातीवर असेल, लक्षात ठेव. कोल्हापुरी पायतान घालून अफजल खानच्या बेकायदेशीर दर्ग्यामध्ये प्रवेश केला, उर्सावर बंदी घालायला लावली, 14 वर्ष केसेस घेतल्या, लाट्या काट्या खाल्ल्या. तुमच्या आमच्या सुदैवानं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं हिंदुत्वाचं सरकार आलं. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस, वनमंत्री होते सुधीर मुनगंटीवार. अरे हिंदुत्ववादी म्हणजे काय, अरे हिंदुत्व म्हणजे काय, आम्हाला कळू द्या का तुमची सत्ता आणण्यासाठी आम्हाला हिंदुत्व सांगताय. तुम्हाला दिसत नाही अफजल खानचा दर्गा, अफजल खानचं उदात्तीकरण दिसत नाही. कोर्टानं 3 वेळा आदेश दिलाय. अरे हिम्मत असेल तर त्या दर्गावर बुलडोजर फिरवा मागणी केली, आणि जर तुम्ही पाडला नाही तर तमाम महाराष्ट्रातले शिवभक्त घेऊन त्या अफजल खानच्या दर्ग्याची बाबरी करू असा इशारा आपण शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने दिला. सरकारला निर्णय घ्यावा लागला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धाडसी निर्णय घेतला. 10 नोव्हेंबर 2023 ला अफजल खानच्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर लावून तो दर्गा जमीनदोस्त केला. हा आपला विजय, लक्षात ठेवा, हा आपला विजय. काय चाललंय, राज्याचं अधिवेशन कुरुकर्मा कपटी औरंगजेबाच्या विषयानं सुरू झालं. अधिवेशन संपताना कुरुकर्मा औरंगजेबाच्या विषयानं अधिवेशन संपलं. जो तो माईक पुढं म्हणतोय औरंगजेबाची कबर उखडून टाका, उपडून टाका, फोकल्यानं मशीन लावून समुद्रात फेकून द्या. मग अडवलंय कोण तुम्हाला, सगळीच म्हणतायत, मग अडवलंय कोण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात पुरातत्व खात्यानं संरक्षित केलेले आहे, पुरातत्व खात्यानं संरक्षित केली आहे. राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी देवाभाऊ आहेत, देशाचे पंतप्रधान हिंदुत्ववादी नरेंद्रभाई मोदी आहेत. अरे तुमच्या हातामध्ये हे खातं आहे, जसा समावेश केलाय तसा समावेश केलेला समावेश काढून टाका, आणि ते फक्त दगडी औरंगजेबाचं थडगं ठेवा. महाराष्ट्राची कोल्ही कुत्री त्या थडग्यावर जाऊन मुतली पाहिजे. परंतु निर्णय घेतला नाही.
गोपीचंद पडळकर साक्षीदार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा सगळा गोंधळ बघितल्यानंतर हिंदू एकता आंदोलनानं मार्ग दिला. एक दोन नाही, भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या आमदारांना प्रश्नावली नेऊन दिली. पुरातत्व खात्यानं संरक्षित केलं म्हणून तोडता येत नाही, सगळी तोडतो म्हणतायत. दररोज गोंधळ चाललाय. सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलनानं आंदोलन केलं, कलेक्टर ऑफिसवर लाथा घातल्या, दरवाजा तोडला आणि कलेक्टरकडे ज्या मागण्या केल्या त्या मागण्या घेऊन विधान भवनामध्ये प्रत्येक आमदारांना भेटलो. त्या भेटलेल्या आमदारांमधले पहिले आमदार हे गोपीचंद पडळकर होते, लक्षात ठेवा. सुधीर मुनगंटीवारांना भेटलो, सगळ्या आमदारांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की जसं आम्ही प्रतापगडचं आंदोलन टप्प्याटप्प्यानं यशस्वी केलं, तशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं क्रूरकर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवा. पहिलं काम करा, त्या औरंगजेबचा तो बेकायदेशीर दर्गा आहे की त्याच्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीमध्ये झालेलं आहे. त्या बांधकामावर बोर्ड लावलेला आहे, हजरत औरंगजेब आलमगीर. काढून टाका. क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे थडगे असा बोर्ड लावा. उदात्तीकरण थांबल का नाही? एवढा प्रश्न विचारता येतो का नाही? एवढं सरकार करू शकतं का नाही? दुसरा विषय मांडला. त्या ठिकाणी फक्त दगडी बांधकाम असलेलं थडगं होतं. त्या थडग्याच्या भोवती आता मार्बलचं बांधकाम केलेलं आहे. मार्बलचं नमाज पडण्याच्या पूर्वी पाय धुण्यासाठी कट्टे बांधलेले आहेत. ते मार्बलचं बांधकाम सगळं उखडून टाका आणि अकबरुद्दीन ओवैसी, असदुद्दीन ओवैसी सारखी जी हरामी औरंगजेबची औलाद, त्या कबरीवर चादर चढवायला येते, गलप चढवायला येते, फुलाच्या माळा चढवायला येते. हा आमचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे. तो अपमान आम्ही सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्या औरंगजेबाच्या थडग्यावर चादर, गलप आणि फुलाच्या माळा चढवायला सरकारनं ताबडतोब बंदी घातली पाहिजे, नाहीतर ते चढवणारे हात आमच्या शुभक्त खुब्यातनं तोडून काढल्याशिवाय थांबणार नाहीत. हे बोला. हा निर्णय सरकार घेऊ शकत होतं, पण हे न होता अधिवेशन संपलं. वाईट वाटलं. तो ओवीसी, तो अबू आझमी सारखा हरामी औलाद त्या औरंगजेबाची स्तुती करतो. त्या क्षणाला त्याला सस्पेंड करून त्याची आमदारकी रद्द करायला पाहिजे. त्याला चपलानं आमदारांनी चपला फेकून मारायला पाहिजे. हे घडत नाही आहे, हे घडलं पाहिजे. यासाठी हिंदूंना ताकद दाखवावी लागेल. हो, ह्या राज्यातलं जे हिंदुत्वादी सरकार आहे हे तुम्ही आणि आम्ही रक्ताचं पाणी करून निवडून आणून या महाराष्ट्रावर भगवा शिवरायांचा परमपवित्र फडकवलेला आहे. यापूर्वीच्या ज्या हिंदू एकताच्या मागण्या होत्या, राष्ट्रहितासाठी समान नागरिक कायदा झाला पाहिजे, अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे, 370 कलम रद्द झालं पाहिजे. हो, 40-50 वर्ष ज्यांनी अनेक हालापेष्टा भोगल्या, तुरुंगवास भोगला, टायरीमध्ये घालून आम्हाला मारलंय. मला स्वतःला पोलिसांनी टायरीत घालून मारलंय. हिंदुत्व केला हा गुन्हा ठरला. सुडानं पेटलो, अजिबात थांबलो नाही. देशातली सत्ता बदलून टाकली, राज्यातली सत्ता बदलून टाकली आणि आम्हाला नशिबानं देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सारखे मिळाले, देवाभाऊ सारखे मुख्यमंत्री मिळाले आणि हे सगळे निर्णय झाले. हिंदू एकताच्या मागण्या सगळ्या मान्य झाल्या. आता पुढची हिंदू एकताची मागणी काय? सगळे जिल्हाध्यक्ष स्टेजवर बसलेत. या पुढची मागणी घुसखोर मुक्त महाराष्ट्र. या महाराष्ट्रात
वाड्या वस्त्यावर खेड्या पाड्यात एक सुद्धा रोहिंग्या बांगलादेशी अफगाणिस्तानी घुसखोर राहता कामा नये, त्याला या देशाबाहेर हाकलून लावणं हा कार्यक्रम हिंदू एकताचा आहे. मशिदीवरचे भोंगे उतरा म्हणून निर्णय घेतला. देवाभाऊंचं अभिनंदन केलं. किती हिंदुत्ववाद्यांनी आपापल्या भागातल्या मशिदीच्या विरोधात तक्रारी केल्या की हा आवाज अजून वाजतोय. त्यांनी आवाज कमी केलेला नाही. ते तुम्हाला अजिबात मेचत नाहीत, अजिबात तुम्हाला घाबरत नाहीत. तुम्ही त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करा आणि देवाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यापेक्षा आवाज जर जास्त असेल तो स्पीकर बंद करून त्याच्यावर कारवाई करायला भाग पाडा. हे मी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना सांगतो. बेकायदेशीर मशिदींची संख्या वाढते. हे रामाकोष्टी उभा राहा. मंगलमूर्ती कॉलनीतल्या मशिदी, हा कोष्टी समाजातला माणूस ओपन पीस मध्ये 2008 सालीपासून हा लढतोय. ओपन पीस मध्ये बेकायदेशीर मशीद बांधली आहे. आम्ही त्यांना सपोर्ट केला, आंदोलन केली. शेवटीला राज ठाकरेंच्याकडे गेले आणि राज ठाकरेंनी मुंबईच्या सभेमध्ये ह्यांची भूमिका मांडली. पण मला हिंदूंना सांगायचं आहे, हा कोष्टी सारखा कार्यकर्ता ह्याचा आपण आत्मपरीक्षण करा. ह्याचं शिकलं पाहिजे. मार खाल्ला, मुसलमान घरात घुसले, बायका पोरासकट सगळ्यांना जखमी केलं, पण हा डगबगला नाही. त्यानं आता कोर्टाची केस लढून त्या बेकायदेशीर मशिदीवर बुलडोजर फिरवायचा आदेश आणलाय. एकदा टाळ्या वाजवा. असे सुद्धा हिंदू कडवे आहेत. संजय मोरे पीआय, सांगलीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे परवाच पटेल चौकामध्ये बांगलादेशातला एक मुसलमान पकडला. ढाक्याहून आला होता. कारण कुठलं? रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड सगळं दिल्लीचं. आणि सांगलीत का आलाय? हे इथं सगळी स्वस्त आहे म्हणून इथं आलोय म्हणजे सांगलीपर्यंत येऊन पोचल्यात. आता आकडे तुम्हाला सुरेशजी चव्हाणके सांगणार आहेत. त्यामुळं यापुढं हिंदू एकता शंड कार्यकर्त्यांचं नेतृत्व करत नाही. हिंदू एकता ही आक्रमक कार्यकर्त्यांचं नेतृत्व करते. मार खाल्ला म्हणून यायचं नाही, मार दिला म्हणून आमच्याकडे यायचं. मारून आलो, हात तोडून आलो, पाय मोडून आलो. कोण तुमची वाकडी करते बघूया. आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्तानं सुरेश चव्हाणके आपल्याला जे सांगतील, पडळकर आपल्याला जे सांगतील ते ऐका. आपल्या घरातल्यांना सांगा, आपल्या शेजार पाजाऱ्यांना सांगा, आपल्या गल्लीतल्या लोकांना सांगा. आणि हिंदूनो एक व्हा, नाहीतर 2047ला हा देश इस्लामी राष्ट्र करायचा कट्टरपंथीय PFI संघटनेचा प्लॅन जर यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर हिंदूनो एक व्हा, आक्रमक व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय आजच्या गुढीपाडवा मेळाव्याचे निमंत्रक आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माननीय नितीनराजे शिंदे हे अत्यंत प्रभावीपणे आपल्यासमोर आपले विचार या निमित्तानं व्यक्त केलेले आहे. आणि यानंतर सन्माननीय आमदार